आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. कराड चिपळूण महामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलासह केरा पूल ते रामापूरपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या संत गतीने सुरू आहे. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात या कामामुळे त्रास होताना दिसत आहे. आज शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, बस स्थानकाशेजारील दांडे पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र या कामाला म्हणावी अशी गती नाही. या पुलाबरोबरच रस्ता रुंदीकरण अंतर्गत दोन्ही बाजूला गटरचे काम अपूर्ण असून काही ठिकाणी गटरचे अर्धवट अवस्थेत काम दिसत आहे, तर काही ठिकाणी गटरसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकातून चिपळूण बाजूला जाणाऱ्या बसेस व अन्य वाहनांमुळे एकेरी मार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. सद्यस्थितीला दांडे पुलापासून रामापूरपर्यंत संपूर्ण रस्ता खोदला गेला आहे. मात्र दांडे पुलापासून केरापुरापर्यंतच्या रस्त्यावर अद्याप कोणतेच काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील हा महत्त्वाचा रस्ता वेळेत पूर्ण होणार का हे पाहावे लागणार आहे. दरम्यान विद्यमान लोकप्रतिनिधींसह स्थानिक प्रशासनाचे या कामाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.